मंत्री मुश्रीफांनी काय केलं इकडे? साहेबांनी आता आपण इथं जे उभारलोय पाठिंबाचं मंदिर सुद्धा साहेबांनी काय राखलंय तेवढं विचारायचं. कुठल्या कामाला हात लागला नाही, कुठलं काम अपुरं आहे ते तेवढं दाखवायचं आणि बक्षीस घेऊन जायचं. खरंच कागल तालुक्याचा इतका चांगल्या प्रकारे विकास केला आहे आणि या विकासासाठी हे तिन्ही नेते एकत्र आल्यात आणि त्या नेत्यांच्या सोबत आम्ही पण सोबत राहू. आणि कुठलाही विचार न करता साहेबांनी तातडीनं 10 लाखाचा म्हणजे त्या ग्राउंडला निधी लावलेला आहे. गेले 30 वर्षे ज्या पद्धतीने कागल तालुक्याचा विकास केला आहे. कसं आहे राजेंचं काम कसं आहे? राजेंद्र काम म्हणजे सांगायची गरज नाही, अत्यंत तालुक्याला माहिती आहे. आमच्या तालुक्यात गटाचं राजकारण चालते आणि ह्या गटाचा नेता जिकडे जाईल तिकडे कार्यकर्ते पळतात. काय एकंदरीत सांगाल, वातावरण काय सध्या? वातावरण काय वन वे, मुस्लिम साहेब वन वे. सर्व 18-0 होईल. 100% वन साईड होणार. दोन्ही आमचं महायुतीचं उमेदवारी 100% निवडून येणार. 100% बाजी होणार म्हणजे कमळ फुलणार. कागल तालुक्यामध्ये 3 गट एकत्र आले आहेत. 3 गटांची ताकद ही बलाढ्य आहे. 10 हत्तीचं बळ देणारे आहे आणि मंडली गट हा एक कमकुवत बाजू आहे त्यांची. जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात इथल्या 2 शिटा, एक सुयशा गाडगे वहिनी आणि सुवर्णा पाटील वहिनी या महाराष्ट्रात 1 नंबरने निवडून येतील अशी आमच्या अपेक्षा. 6 इलेक्शनमध्ये कुठल्याही इलेक्शनमध्ये पराभव नाही, काही विजयीच आहेत. एकंदरीत इथं विजय हा महायुतीचा 100% होणार. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्वत्र आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 7 फेब्रुवारीच मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघामध्ये जातोय, तेथील असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय, त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांकडून नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय सिद्धनेरली जिल्हा परिषद मतदारसंघातील एकुंडी या गावामध्ये. या ठिकाणी काही नागरिक आहेत, तरुण वर्ग देखील आहे. तर जाणून घेऊयात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्याचबरोबर या मतदारसंघाचा कितपत विकास झालाय, होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे थेट जाणून घेऊयात जनतेतून. दादा नमस्कार. नमस्कार. खूप वर्षांनी ही निवडणूक होते, एकंदरीत काय सांगाल, या मतदारसंघात काय सध्या वातावरण आहे? या मतदारसंघाचं वातावरण चांगलं आहे. वातावरण म्हणजे 1 नंबरच आहे. कारण आमच्या कागल तालुक्यातील तिन्ही प्रमुख नेते एकत्र आल्यामुळे गावात गाव लेवलला चांगला प्रतिसाद आहे आणि गावातील पण सर्व पुढारी लोक किंवा युवक लोक या नेत्यांच्या सोबत आहेत. आणि कालच आमच्या गावामध्ये म्हणजे 2-4 दिवस झालं मतदानावरती बहिष्कार असा एक मोठी न्यूज व्हायरल होत होती. त्यानंतर काय केलं, वहिनीसाहेब आले होते गावात. वहिनीसाहेबांना एक निवेदन दिलं आम्ही आणि त्या कामाचा पाठपुरावा घेऊन 2 दिवसामध्ये आमच्या गावाला काल मुश्रीफ साहेबांनी 10 लाख रुपयाचा निधी लावला आहे आणि ग्राउंडचं काम तात्काळ पूर्ण करून घ्यायला आजपासून गावात ग्राउंडचं काम चालू झालेलं आहे. अशाच प्रकारे मुश्रीफ साहेबांनी, संजय बाबा गाडगे असतील, राजेसाहेब असतील यांनी खरंच कागल तालुक्याचा इतका चांगल्या प्रकारे विकास केला आहे आणि या विकासासाठी हे तिन्ही नेते एकत्र आल्यात आणि त्या नेत्यांच्या सोबत आम्ही पण सोबत राहू आणि चांगल्या प्रकारे भाजपचं काम करू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. दादा एकंदरीत काय वातावरण आहे इथं? वातावरण इथं भाजपच्या सुवर्ण पाटील वहिनी आणि जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सुयशा गाडगे वहिनी या उमेदवार आहेत इथं भाजपच्या. तरी त्यांचा चांगला प्रतिसाद आहे, चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे त्यांना. लोक गाडग्यांना मतदान करतील काय? हो, 100% करतील. का? म्हणजे त्यांचं काम चांगल्या प्रकारे आहे. रात्री जर का 12ला, 1ला, 2ला जर का फोन केला तरी ते पहिल्या रिंगला फोन उचलतात आणि लोकांच्या कामाची चांगल्या प्रकारे म्हणजे हे करतात. त्यामुळे जाणीवपूर्वक काम करतात. 3 गट एकत्र आले आहेत, याचा तालुक्याला काय फायदा होणार आहे? 3 गट एकत्र आल्यामुळे तालुक्याला बऱ्याचशा गोष्टींचा फायदा होणार आहे. कारण इथून पाठीमाग मी या गटाचा, मी त्या गटाचा असे बरेचसे मतभेद होत होते गावामध्ये. आता तसं काय नसून आमच्या गावामध्ये तर इतकी निर्माण झाली आहे की 3 गटामध्ये की बरीचशी भरपूर चांगल्या प्रकारे कामं होणार आहेत. काय होईल या निवडणुकीत आता? या निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता येईल असं आम्हाला तर वाटतंय आणि चांगले राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन्ही पक्ष चांगल्या प्रकारे इथं कागल तालुक्यामध्ये आहेत आणि 100% भाजपची सत्ता येईल असं जनतेतून उठाव आहे. एकंदरीत काय सांगाल दादा की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? आता जर इथून पाठीमागे जर बघितलं तर अमिरदादांनी बरेच वर्ष म्हणजे आपल्या पंचायत समितीचं परत जिल्हा परिषद इथं नेतृत्व केलेलं सिद्धनेरी मतदारसंघातून. त्यांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण म्हणजे शाळेचं डिजिटलायझेशन वगैरे असू दे किंवा बाबांची जवळपास 38 वर्ष पंचायत समिती सत्ता होती. त्यांच्यामार्फत भरपूर म्हणजे महिलांना जे रोजगारचे जे सिलाई मशीन वगैरे असतील किंवा शेतकऱ्यांचे जे काय शेतीविषयक अवजारे वगैरे असतील त्या भरपूर योजना त्यांनी पोच केलेल्या आहेत. त्या पाठोपाठ जर बघायला गेलं तर साहेबांनी सुद्धा भरपूर म्हणजे इथं आपल्या गावाला सुद्धा म्हणा किंवा तालुक्यात सुद्धा भरपूर
निधी खेचलेला आहे. राजेंनी पण त्या पद्धतीने तसं काम केलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत इथं विजय हा महायुतीचा 100% होणार. लोकांनी माहितीलाच का मतदान करावं? आता जर बघायला गेलं साहेब तर कसा विषय आहे, महाराष्ट्राचं सरकार हे महायुतीचं सरकार आहे. त्यानंतर देशात सुद्धा केंद्रात सुद्धा आपलं हे भाजपचं सरकार आहे. त्यामुळे निधी हा भरपूर प्रमाणात देता येऊ शकतो. त्यामुळे शाश्वत विकास हा 100% होणार. मंत्री मुश्रीफांनी काय केलं इकडे? साहेबांनी आता आपण इथं जे उभारले पाठिंबाचं मंदिर सुद्धा साहेबांनीच केलेलं आहे. आता काल परवा जो अखंड महाराष्ट्रात जो विषय घातला होता, आमच्या गावात ग्राउंडचा एक विषय होता. आमच्या गावातील तरुण बांधवांनी साहेबांना वहिनी साहेबांनी निवेदन दिलं. त्याचा पाठपुरावा करून साहेबांनी जवळ गेल्यानंतर कुठलाही विचार न करता साहेबांनी तातडीनं 10 लाखाचा म्हणजे त्या ग्राउंडला निधी लावलेला आहे आणि त्याचं काम आजपासून चालू झालेलं आहे. काय होईल या निवडणुकीत? 100% वन साईड होणार. दोन्ही आमचं महायुती उमेदवारीचं 100% निवडून येणार. काय चित्र असणार आहे आगामी काळात? कोण बाजी मारेल असं वाटते? आमच्या सिन्नर मतदारसंघात जिल्हा परिषद उमेदवार सुविशा वहिनी घाडगे साहेब आणि पंचायत समितीच्या आमच्या पाटील वहिनी 100% बाजी मारणार. अंबरीशदादांचं काम कसं आहे? काय दादांचं काम बघायला गेलं तर इथून पाठीमागं सिन्नरी जिल्हा परिषदचं नेतृत्व दादांनी केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर आपल्या ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या शाळांचं डिजिटलायझेशन भरपूर प्रमाणात केलं झालेलं आहे. गोकुळच्या माध्यमातून सुद्धा दादांनी भरपूर कामं केलेली आहेत. काका, तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत? याआधी जिल्हा परिषदेवर प्रशासक होतं, प्रशासकांनी काय केलेलं आहे? प्रशासकांनी तसं बघायला गेलं तर आमच्या ह्या भागासाठी काहीच केले नाही. ह्याच्या अगोदर आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघ हा सांगावमध्ये असल्यामुळे युवराज बापूंनी देखील आमच्या गावाला भरघोस निधी दिला. त्याच्या अगोदर अमरीशदादा घाडगे यांनी देखील पूर्ण प्राथमिक शाळेचं डिजिटलायझेशन केलं व प्राथमिक ज्या सुविधा आहेत, पाणी म्हणा, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधा त्यांनी देण्याचं काम भरपूर प्रमाणात केलं आहे. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप आणि आताचे जिल्हा परिषद उमेदवार सुयशा अमरीश घाडगे आणि सुवर्णा शशिकांत पाटील यांचा विजय हा निश्चित मानला जातो. लोकांनी माहितीलाच का मतदान करायचं? महायुतीला आता केंद्रात मोदी, राज्यात देवेंद्र आणि कागलमध्ये मुश्रीफ साहेब ही तिन्ही नेते एकत्र आहेत आणि निधी जर आणायचा असेल तर महायुतीलाच मतदान करणे हे गरजेचं आहे. मुश्रीफांनी काय केलं इकडं? मुश्रीफाने गेले 30 वर्ष ज्या पद्धतीने कागल तालुक्याचा विकास केला आहे ते खरोखर वाखाणण्याजोगा आहे. आज जर कालचा प्रश्न आमच्या एकोणी गावचा जर घेत आला, गेले 6 वर्षाला हा प्रश्न क्रीडांगणाचा रखडला होता. याची सुरुवात राजे समरजितसिंह घाडगे यांनी केली होती. त्यानंतर संजयबाबा घाडगे यांनी देखील त्या ग्राउंडसाठी मदत केली. मुश्रीफ साहेबांनी देखील भरघोस मदत देण्याचा त्यांनी पण दिला. तसेच वीरेंद्र भैया मंडलिक यांनी पण दिला आणि ते ग्राउंड अंतिम टप्प्याच्या याच्या मार्गावर होतं, पण निधी अभावी परत ते रखडलं होतं. काल ज्यावेळी आमच्या गावातून 8 दिवसापूर्वी उठाव झाला, या उठावाला गावातील युवकांनी आणि गावातील आमच्या 4 गटाच्या प्रमुखांनी याचा समन्वय साधून मुश्रीफ साहेबांना याची पूर्ण कल्पना देऊन त्यांनी 10 लाख रुपयाचा निधी देऊन आमच्या गावाला त्यांनी प्राधान्य दिलं व युवकांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. 3 गट एकत्र आल्यामुळे काय फायदा होणार आहे मतदारसंघाचा किंवा तालुक्याचा? 3 गट एकत्र आल्यामुळं गावचा किंवा मतदारसंघाचा जे काही विकास आहे, जे काय प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागण्याच्या जास्त शक्यता आहेत. अंबरीशदादांची काम करण्याची पद्धत कशी आहे? अंबरीशदादांची काम करण्याची पद्धत युवकांच्या बाबतीत त्यांची जी काय हे आहे, म्हणजे युवकांना ज्या पद्धतीने ते जवळ करतात किंवा त्यांच्यासाठी जे काय काम करतात त्यांचं काम करण्याची पद्धत एक आश्वासक चेहरा म्हणून कागल तालुक्यामध्ये पाहिलं जातं. अमरीशदादा सहज जरी जाता कोणाला जरी हे केलं तर ते नावानिशी प्रत्येला ओळखतात. हीच त्यांची आतापर्यंतची ओळख आहे. एकंदरीत काय सांगाल? तुम्ही युवा आहात, मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय वातावरण आहे या मतदारसंघात? आता सध्या वातावरण बघायला गेलं तर तिन्ही गट म्हणजे एकत्र झालेले आहेत आणि कागल तालुक्यातला संघर्ष हा पूर्ण विकासासाठी हे झालेला आहे, म्हणजे एक थांबलेला आहे. आणि आता 3 गट एकत्र झाल्यामुळं संघर्ष हा बंद होऊन म्हणजे विकासाला जास्त गती लागण्याची आता सध्या तरी चान्सेस आहेत. या सिन्नर जिल्हा परिषद मतदारसंघात कोण बाजी मारेल? सिन्नर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमच्या वहिनीसाहेब सुयशा घाडगे वहिनीसाहेब जास्त मताधिक फरकाने निवडून येतील आणि पंचायत समिती मतदारसंघातल्या
सुवर्ण पाटील वहिनी साहेब 100% बाजी मारणार. यांनाच लोकांनी का मतदान करायचं? यांचे काम बघायला गेलं तर अंबरीदादांच्या मार्फत आज इथून मागे भरपूर निधी आणलेला आहे. म्हणजे जिल्हा परिषदचा त्यांना बाबांना त्यांना जास्त अनुभव आहे. त्यामुळे 100% हा विकास होणार. या निवडणुकीत काय होईल वाटते? 100% बाजी होणार, म्हणजे कमळ फुलणार. दादा काय सांगाल, जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य हा जे आपले 12-13 गावांचा विकास करणारा असावा कायम लोकांच्या. कारण जिल्हा परिषद सदस्य म्हणजे मिनी आमदारकीच असते आणि 12-13 गावांचा विकास म्हणजे 12-13 गावातील लोक जे असतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवून म्हणजे 12-13 गावचा विकास होण्यासाठीच हा संपर्कात असणारा नेता असावा, ही अशी हे आहे. एकंदरीत याआधी प्रशासक होतं जिल्हा परिषदवर, प्रशासकांनी काय केलंय का या परिसरात? प्रशासक असल्यामुळं या परिसरात काही होऊ शकलेलं नाही आहे. जर जिल्हा परिषद सदस्य जर असते तर आपल्या गावातील किंवा ग्रामीण भागातील प्रश्न मांडण्याची त्यांच्याकडं धमक असते आणि ते आम्ही काम घेऊन गेलो तर ते काम करत असतात. ते जर आम्ही हे असतं प्रशासक असल्यामुळे आम्ही कुणाकडेही आपला प्रश्न मांडू शकत नाही. त्यामुळे प्रशासक असल्यामुळे कोणतेही काम होऊ शकलेलं नाही. एकंदरीत काय सांगाल, सध्याची परिस्थिती बघितली तर कोणाचं पारडं जड आहे? सध्याची परिस्थिती बघितली तिन्ही गट एकत्र आलेले आहेत. मुश्रीफ गट असतील, संजय बाबा गाडगे गट असेल, राजेचा गट असेल, तिन्ही गट कागल तालुक्यात प्रबळ गट असे मानले जात होते. आणि मंडली गट हा आहे, हे महायुतीचेच 4ही घटक आहेत. पण कागल तालुक्यामध्ये 3 गट एकत्र आले आहेत. 3 गटांची ताकद ही बलाढ्य आहे, 10 हत्तीचं बळ देणारे आहे. आणि मंडली गट हा एक कमकुवत बाजू आहे त्यांची. कारण 3 गट, तिन्ही गटाचे कार्यकर्ते, तिन्ही गटाची यंत्रणा असेल, तिन्ही गटांचे नियोजन असेल. कारण या तालुक्याचे बरेच वर्ष नामदार मुश्रीफ साहेब मंत्री आहेत, आमदार आहेत. त्यामुळं त्यांना एक भरपूर अनुभव असल्यामुळे ते नियोजनात अगदी सूक्ष्म नियोजन असतं त्यांचं. आणि त्यामुळे तिन्ही गटाचं ह्या पाडदं जड आहे आणि इथं ताकद त्यांची जास्त दिसते. काय गेले मुश्रीफांनी इकडं? मुश्रीफांचं सांगण्यासारखं खूप आहे. मला जसं कळतं 5-6 वर्षापासून कळतं. ज्यावेळी मी अगदी छोटा होतो त्यापासून मुश्रीफांचे जाईल तिथे मुश्रीफच आमदार आहेत. त्यावेळी आमच्या गावचं सांगायचं झालं तर एक नागनाथाचं मंदिर आहे, आपल्या मागं आहे ते मंदिर. त्यासाठी मुश्रीफांनी खूप देणगी दिली आणि ते बरेच वर्ष ते काम रखडलेलं होतं, होऊ शकलं नाही. पण मुश्रीफ साहेबांनी ते काम पूर्ण केलं व आम्ही गावकऱ्यांनी सुद्धा त्याची गावामध्ये हत्तीवरून मिरवणूक काढली. एवढंच काम नाही, गावातील कोणताही रस्ता असू दे, कालच झालेला ग्राउंडचा प्रश्न, आज युवक आहे त्या ग्राउंडच्या प्रश्नामध्ये मी पुढाकार होतो. या जिल्हा परिषद निवडणुकीत सुयश अमरीशसिंह गाडगे निवडणूक लढवत आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्यांचं सांगायचं झालं तर त्यांचं राजकीय घराणंच आहे. कारण पहिल्यापासून बाबा आमदार राहिले, अमरीशदादा गोकुळचे संचालक राहिले, जिल्हा परिषद सदस्य राहिले, शिक्षण सभापती राहिले. राजकीय घराणं असल्यामुळं त्यांच्या घरामध्ये पहिल्यापासून राजकीय सगळं पूर्ण वातावरण आहे आणि त्यांना लोकांची कसे कामे करायची हे माहिती असल्यामुळे त्यांना ही निवडणूक अगदी सोपी आहे आणि भरपूर मताधिक्याने विजय होतील असं आहे. एकंदरीत काय सांगाल की अमरीशदादांची काम करण्याची पद्धत कशी आहे? अमरीशदादांची काम करण्याचे एक युवक तरुण नेता आहे. युवकांचे प्रश्न समजून घेणारा, कोणाचीही कुठल्याही गावामध्ये यायचं झालं तर युवकांना वेळ देणारा, युवकांची कामे करणारा असा एक नेता आहे. लोक या 3 गट एकत्र आल्यात, या महायुतीला मतदान करतील का? 100% करतील. आमच्या तालुक्याचं राजकारण हे गटावरती चाललेलं आहे. कागल तालुक्यात कुठल्याही गटाचा असेल तर 4 गट असतात. माणूस जरी रस्त्यानं निघा लागला तर त्याला ओळखलं जातं, हा घाडगे गटाचा, हा मुश्रीफ गटाचा, हा राजे गटाचा, हा मंडली गटाचा. त्यामुळं या तालुक्यात गटाचंच प्राबल्य राहिल्यामुळे 3 गट एकत्र आलेले आहेत. 3 गटाचं प्राबल्य मोठं आहे. त्यामुळे घाडगे वहिनींचा विजय सोपा आहे. कागल हे राजकीय विद्यापीठ मानलं जातं आणि या कागल तालुक्यातील सिद्धनेरी जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या काय वातावरण आहे? सध्या इथं भाजप आणि राष्ट्रवादीचं तसं बघायला गेलं तर पक्षाचं कमी प्रमाण आणि गटातटाचं राजकारण जास्त असल्यामुळं आज मुश्रीफ साहेब किंवा राजे साहेब किंवा संजय बाबा गट हे एकत्र आल्यामुळे इथं 100% आणि मला वाटतं जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात इथल्या 2 शिटा, एक सुयशा गाडगे वहिनी आणि सुवर्णा पाटील वहिनी ह्या महाराष्ट्रात 1 नंबरनं निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे.
लोकांनी ह्यांनाच का निवडून द्यायचं? 100% निवडून देणारच, त्यात काय वादच नाही. त्याचं कारण असं आहे, दोन्ही जर गटातनं बघितलं, आज इथं राजे गटाचे पंचायत समितीचे उमेदवार आहे आणि जिल्हा परिषदला संजीवबाबा गटातनं उमेदवार आहे आणि मुश्रीफ साहेबांचा इथं पाठिंबा आहे. त्यामुळे गटातटाच्या राजकारणात फारसं काय विरोधक इथं राहिले नाहीत असं म्हटलं तर काय वावगं होणार नाही. 3 गट एकत्र आलेत, काय फायदा होणार आहे परिसराचा इथून मागच्या काळात जवळजवळ 5-7 वर्ष झालं प्रशासक असल्यामुळं कुणालाही प्रशासकाकडून आज ग्रामपंचायतीचं आम्ही काम पाहतो गावामध्ये, तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रशासकांच्याकडून काही निधी आला नाही. पण परवाच आमच्या गावामध्ये ग्राउंडचा विषय बरेच गेले 5-6 वर्ष झालं गाजत होता. पण निवडणुकीच्या तोंडावरती आमच्या गावातल्या युवकांनी एक उठाव केला आणि मुश्रीफ साहेबांनी तात्काळ त्या ग्राउंडसाठी 10 लाख रुपये दिले. गेले 6-7 वर्ष झालं धडपडणाऱ्या मुलांनी आणि गावातल्या लोकांचं आज एक समाधानाचं वातावरण गावामध्ये ह्या 3 गट एकत्र आल्यामुळं म्हणजे एक समाधानाचं वातावरण सुरू आहे. जिल्हा परिषदसाठी सुयशा अमरीश गाडगे निवडणूक लढवत आहेत, काय सांगाल त्याच्यावर? याच्यापूर्वी अमरीशदादांनी ह्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं आणि ते एक अमरीशदादा युवकांचे आशास्थान किंवा युवकांचे आयडॉल मानलेले आहे. त्यामुळे युवकांचा प्रतिसाद युवकांचा आणि नागरिकांचा प्रतिसाद अमरीशदादा सुयशा गाडगे वहिनींच्याकडेच असेल. कशी आहे अमरीशदादांची काम करण्याची पद्धत? कशी आहे? अमरीशदादांची काम करण्याची पद्धत चांगली आहे आणि युवकांच्यात मिळून मिसळून असणारा एक नेता असं युवक संबोधतात किंवा मानतात. काय होईल या निवडणुकीत? निवडणुकी 100% महाराष्ट्रात 1 नंबरला सुयशा गाडगे वहिनी आणि पंचायत समितीच्या सुवर्ण पाटील वहिनी निवडून येणार. लोक म्हणतात कागलचं नंदनवन झालंय, खरंच विकास झालाय का कागलचा? कागल तालुक्याचा विकास झाला आहे. कारण सांगायचं झालं तर नामदार मुश्रीफ साहेब गेले 30 वर्षे मंत्री आहेत. मंत्री असल्यामुळं आमच्या गावात तरी मुश्रीफ साहेबांनी भरपूर निधी लावलेला आहे, भरपूर विकास केलेला आहे. तसेच राजे समरजित राजेंनी सुद्धा, म्हणजे त्यांच्या वडिलांनी विक्रमसिंह राजेंनी सुद्धा आमच्या गावातील किमान 50 नोकर शाहू कारखान्यामध्ये लावलेले आहेत. तसेच माझे आमदार संजय बाबा घाडगेंनी सुद्धा त्यांच्याकडे जवळजवळ 35 वर्ष पंचायत समिती होती. पंचायत समितीच्या माध्यमातून संजय बाबांनी परत 13 महिन्याची आमदारकी असताना आपला नदी किनारा ते एकोंडी रस्ता जो आहे ती आम्ही त्यावेळी पूर आला की ही रस्ता बंद व्हायची. तिथं त्यावेळी बाबाने आमदार झाल्या पहिलं काम जर केलं असेल तर हे एकोंडी जे किनारा रोडचं भरावीकरण ते बाबांच्या काळात झालेलं आहे. त्याच्यानंतर कागलचं एस.टी. स्टँड हे बाबांनीच केलेलं आहे आमदार असताना. मुरगुडचं एस.टी. स्टँड हे संजय बाबा घाडगेंनीच केलेलं आहे. त्यामुळं बाबांच्या घराण्याला एक वारसा आहे आणि एक लोक नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते. आणि अमरीशदादांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर अपराजित नेतृत्व आहे. एकूण अमरीशदादांनी 6 इलेक्शन लढवल्या. 6 इलेक्शनमध्ये कुठल्याही इलेक्शनमध्ये पराभव नाही, काही विजयीच आहेत. आणि आत्तासुद्धा सुयशा घाडगे वहिनी उभा आहेत. मागच्या वेळी तरी ते महाराष्ट्रात 1 नंबरनं निवडून आले होत्या. 7200 मताची लीड होतं त्यांचं. महाराष्ट्रात एवढ्या कुठल्याही जिल्हा परिषद उमेदवाराचं लीड नव्हतं. त्या महाराष्ट्रात 1 नंबर निवडून आल्यात. आणि आता तरी राजेसाहेबांचा पाठिंबा, मुश्रीफ साहेबांचा पाठिंबा आणि बाबांचा वैयक्तिक तिन्ही गटांची ताकद मिळून महाराष्ट्रात 1 नंबर तर सोडा, त्यांच्या जवळपास बी कोण येणार नाही एवढ्या मतानं सुयशा घाडगे वहिनी आणि सिद्धनेलीच्या पाटील वहिनी. कारण पाटील वहिनी ह्या सिद्धनेलीच्या आहेत. ते गाव पण मोठं आहे आणि ती राजेसाहेबांची उमेदवार आहे. राजेसाहेबांचा बी हा मतदारसंघ मानणार आहे. राजेदाना एकोंडी मानणार आहे, वनूर मानणार आहे, सिद्धनेली मानणार आहे, शंकरवाडी मानणार आहे, शिंडूर मानणार आहे. तर या मतदारसंघात ह्या पाटील वहिनीसुद्धा महाराष्ट्रात 1 नंबरनं पंचायत समितीच्या आणि सुयशा घाडगे वहिनी जिल्हा परिषदला महाराष्ट्रात 1 नंबर निवडून येणार ही माझ्या मनात कुठलीही शंका नाही. सर 3 गट एकत्र आलेत, काय फायदा होणार आहे याचा परिसरासाठी? 3 गट एकत्र आल्यामुळे गावागावात आमच्या तालुक्यात भाजप पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, तुमची शिवसेना इत्यादी कुठल्याही पक्षाला मानत नाहीत. इथं फक्त मानतात ते 4 गटांना, म्हणजे 4 नेत्यांना. घाडगे गट असेल, राजेसाहेब गट असेल, मुश्रीफ साहेब गट असेल, मंडलिक साहेब गट असेल, असं इथं आमच्या तालुक्यात गटाचं राजकारण चालतंय. आणि ह्या गटाचा नेता जिकडे जाईल तिकडे कार्यकर्ते पळतात. एकत्रित धनगर कसा पुढे जातो त्याच्या पाठीमागं बकरी जातात, तसे आमचे नेते जिकडे जाईल तिकडे आमचे कार्यकर्ते जातात. साधारण वर्षापूर्वीच आमदारकी झाली, एकामेकाचा आटोकाट संघर्ष झालं, परंतु नेते ज्यावेळी एकत्र बसले त्यावेळी आम्ही कार्यकर्ते सुद्धा एकत्रच बसलो. त्यामुळं कुठल्याही या 3 गटामुळं किंवा 3 नेत्यांच्यामुळं गावागावात विकास एवढा चांगला होणार आहे. जिल्हा परिषद त्यांच्याकडे आहे, केडीसी त्यांच्याकडे आहे, गोकुळ त्यांच्याकडे आहे, इत्यादी संस्था ज्या आहेत ते नामदार मुश्रीफ साहेब, राजेसाहेब आणि बाबांच्या ताब्यातच आहेत. त्यामुळं आमच्या गावचा तरी मी अगदी 100%
छातीटोक सांगतो 29चा विकास हे 100% होणार आहे. अंबरीदादा हा युवकांचं आशास्थान आहे आणि अंबरीदादांच्यामुळं जिल्हा परिषद शिक्षण सभापती असताना 183 का 93 शाळा डिजिटल जिल्ह्यात झालेल्या आहेत. अवचित एक 2-3 शाळा फक्त राहिलेल्या असतील, नाहीतर अंबरीदादांच्यामुळं कोल्हापुरातल्या संपूर्ण शाळा डिजिटल झालेल्या आहेत. त्यामुळं अंबरीदादांचं एक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षण सभापती असल्यामुळं आणि गोकुळचे सदस्य असल्यामुळं अतिशय राजकीय अनुभव आणि त्यांचं काम करण्याची पद्धत ही भयानक चांगली आहे. कागल तालुक्यात गटातटाचं राजकारण मोठ्या प्रमाणात चालतं. एकंदरीत काय सांगाल, या गटातटाच्या राजकारणात बाजी कोण मारेल? गटातटाच्या राजकारणात बाजी मारणार म्हणले तर आता 3 गट एकत्र आलेत म्हणल्यावर साहजिकच या 3 गटाचा काम करण्याची पद्धत पण चांगली आहे, त्यामुळे 3 गटच बाजी मारणार. 3 गट एकत्र आलेत, काय फायदा होणार आहे तालुक्यासाठी, परिसरासाठी? पहिली गोष्ट सांगायची म्हणलं तर आमच्या गावापासूनच सुरुवात करतो. 3 गट एकत्र आल्यामुळं आमच्या गावातील तरुण मुलांचा जो ह्याचा प्रश्न होता, भविष्याचा जो प्रश्न होता तो मार्गी लागलेला आहे. ग्राउंडचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. मुलांनी पण आवाज उठवलेला आणि त्याला तितकीच साथ गावातील पुढाऱ्यांनी आणि तिन्ही नेत्यांनी दिल्यामुळं ग्राउंडचा विषय मार्गी लागल्यामुळं आमच्या गावातील मुलांच्या भविष्याचा प्रश्न सुटलेला आहे. नक्कीच काय चुरस असणार आहे या निवडणुकीत? चुरस म्हणलं तर तसे म्हणायला गेलं तर एकतर्फी बाजी आधीच मारलेली आहे, कारण की 3 गट एकत्र आहेत म्हणल्यावर ताकद पण तशी आहे. कारण की 3 गटाचा विकास पण तसा आहे. कारण मुश्रीफ साहेबांनी पण गेले 20-25 वर्ष झाले सत्तेत असताना त्यांनी चांगला विकास केलेला आहे कागल तालुक्यात. बाबांचं सामान्य जनतेशी नाळ जोडलेलं आहे चांगली. कारण की बाबांचा आमदारकीला कार्यकाळ थोडाच गावला, एक 13 महिन्याचा कार्यकाळ गावला, पण त्या 13 महिन्यात त्यांनी त्यांच्या कामाची झलक दाखवली. म्हणजे बरेचशीच गोष्ट आता हिने सांगितल्याप्रमाणे बाराव्याजी असेल किंवा एस टी स्टँड असेल किंवा त्यावेळी शैक्षणिक ह्याच्यात पण त्यांनी चांगला ठसा उमटवला होता त्यावेळी. संजय बाबांची काम करण्याची पद्धत कशी आहे? संजय बाबांची काम करण्याची म्हणजे संजय बाबा प्रथम प्राधान्य आपल्या सामान्य कार्यकर्त्यांना देतात किंवा जनतेला देतात आणि मग इतर बाकीच्या गोष्टींना त्यांचं प्राधान्य असतं. त्यामुळे बाबा एक सामान्य नेतृत्व म्हणून बाबांच्याकडे बघितलं जातं, एक लोकनेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत 100% आमच्या सुयशा वहिनी साहेब आणि सिद्धनरच्या पाटील वहिनी साहेब विजयी होणार. काका, खूप वर्षांनी ही जिल्हा परिषदेची निवडणूक होते, याआधी प्रशासक होतं, काय प्रशासकांनी विकास केला का इथं? नाही, प्रशासकाचा विकास होऊ शकत. प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी ह्यात फरक साहेब मोठा आहे. पदाधिकारी हे लोकांच्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचू शकतात. अधिकारी हे टेबलापुरतच असतात. त्यामुळं अधिकारी काय खाली येऊन लोकांचे प्रश्न विचार पण घेत नाहीत. पदाधिकारी जाऊन गावोगावी जाऊन सगळ्या गावाच्या समस्या बघितल्या जातात. त्यामुळे पदाधिकारी असणंच गरजेचं आहे. प्रशासकामुळं फार नुकसान झाले या म्हणजे राज्याचं आणि संपूर्ण आमच्या जिल्ह्याचं. पण एकंदरीत या सिन्नरी जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या हवा कुणाची आहे? महायुती सुयशा घाडगे आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघात म्हणजे प्रचंड मताने निवडून येणार. सुवर्ण पाटील आणि सुयशा घाडगे वहिनी. लोकांनी हेनाच का मतदान करायचं? हाच विषय तुम्ही मला बोला बरं झालं, कारण ह्यासाठी कागल विद्यापीठ म्हटलं जातं. जर राजे विक्रमसिंह घाडगे असू द्यात, समरजित असू द्यात, नामदार मुश्रीफ साहेब असू द्यात आणि संजय बाबा घाडगे असू द्यात, ही तळागाळापर्यंत पोचणारी माणसं असल्यामुळं हे लोकांचा जो विकास आहे तो पूर्ण तळागाळापर्यंत जाऊन पोचलेली माणसं आहेत. त्यामुळे राजकीय विद्यापीठ म्हटलं, कारण लोकांच्या टोटल अगदी चुलीपर्यंत म्हटलं तर जाणारी माणसं ही 3 नेता आहेत. त्यामुळं 100% या युतीलाच लोक प्राधान्य देणार. एकत्र आल्यात भरपूर वर्षांनी 3 गट, काय फायदा होणार? 100% फायदा होणार. बऱ्याचशाच गोष्टींना राजकीय काय गोष्टी अडचणी येत होत्या की बाबा कुठला तरी एखादा प्रोजेक्ट उभा केला तर दुसऱ्या बाजून त्यांना विरोध होत व्हायचा. तसं होणार नाही. आता हे तिन्ही नेते गुन्ह्या गोविंदाने, आम्ही कार्यकर्ते मंडळी गुन्ह्या गोविंदानंच गावात काम करणार. संजय बाबांचं काम कसं आहे? अतिशय चांगलं आहे. बाबा हे हाडाचे कार्यकर्ते आहेत. बाबांचा जो सर्वसामान्य माणसांशी त्यांची नाळ जोडलेला आहे. ती पहिल्यापासून अगदी सर्वसामान्यातूनच असणारा माणूस. बाबा हे सर्वसामान्याचा माणूस आहे. खूप वर्षांनी निवडणूक व्हायला लागली, तुम्ही एक युवा आहात, तुमची काय भूमिका असणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? निवडणुका पार्श्ववरती आता आम्ही काय समर्थ गाडगे साहेबांचे काय आम्ही कट्टर समर्थकच आहे. मग राजेजी सांगतील ते आम्ही आदेश सर्वपरी मानतो. एकंदरीत दादा 3 गट एकत्र आल्यात या निवडणुकीत, काय होणार? 3 गट एकत्र आले म्हणल्यावर जिल्हा परिषदेचे आपल्या सुयशा घाडगे वहिनी होणार आणि पंचायत समिती सुवर्ण पाटील वहिनी
हे 100% उच्चांक मताने निवडून कसं आहे राजेंचं काम कसं आहे? राजेंचं काम म्हणजे काय सांगायची गरज नाही, अख्ख्या तालुक्याला माहितच आहे. दादा खूप वर्ष निवडणूक आले, आधी प्रशासक होते, प्रशासकांनी काय केले काय? प्रशासकाने फक्त काम चाल ढकल हेच केलेलं आहे. कारण त्याच्यावरती कसं काम करायचं असेल तर आपल्याला एक नियोजन लागतं आणि त्याच्यावरती एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असा एक माणूस लागतो, कारण तो गाडा ओढण्यासाठी. कारण आपल्याला काम करायचं असेल तर वेगवेगळ्या अडचणी त्यामध्ये निर्माण होतात. परंतु हे प्रशासक हे फक्त कागदावरतीच असल्यामुळे कागदोपत्रीच फक्त करू शकतात आणि प्रत्यक्षात जर काम करायचं असेल तर त्याला योग्य व्यक्ती आणि योग्य माणसेच लागतात. म्हणून प्रशासकाच्या काळात खूप काम कमी झालं आणि पूर्ण आता तुम्ही बघितलं असेल न्यूजला वगैरे बाकीच्या गोष्टी आता तुम्हाला माहीतच असतील, आता ते काय सांगण्यात अर्थ नाही. अशा पद्धतीने ते काम होतं प्रशासकाच्या काळात. तर आत्ता जर झेडपी या आणि पंचायत समितीचे जे नेते जाणार तिथे योग्य पद्धतीचं काम होईल ही अशी ग्वाही मी देईन. जिल्हा परिषद उमेदवार आता आहेत या मतदारसंघातून सुयशा अमरीश गाडगे, काय सांगाल यांच्याबद्दल? एक फ्रेश चेहरा आहे आणि लोकांना घेऊन पुढे जाण्यासाठी ते कायम असतात आणि या माध्यमातून त्यांना एक चांगली संधी मिळाली आहे. याच्या अगोदर पण त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना एक अभ्यासू व्यक्ती असे म्हटले जातात. ते प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना काम करण्याची इच्छा वगैरे असते. प्रत्येक गोष्टीमध्ये खोलवर जाऊन लोकांना घेऊन काम करण्याची त्यांच्याकडे एक धमक आहे. संभाजी राजेंचं काम कसं आहे? राजेंचं काम आता तुम्ही कागल तालुक्यामध्ये माहीतच असेल, तसंच जिल्ह्याला पण माहीत आहे राजेंचं काम कशा पद्धतीने आहे आणि राजे कसे काम करतात हे सर्वांना आता सांगण्याविषयी आपण वर्तमानपत्रामध्ये ते पाहिलंच असेल की राजेंचं काम करण्याची पद्धत आणि बाकीच्या या गोष्टी कशामध्ये आहेत. काय होईल या निवडणुकीत? यामध्ये सर्व 18-0 होईल. नमस्ते दादा. ज्येष्ठ आहात, अनेक निवडणुकांचा तुम्हाला अनुभव आहे. बरोबर. काय एकंदरीत सांगाल, वातावरण काय सध्या? वातावरण काय वन वे, मुस्लिम साहेब वन वे. काय केलंय मुस्लिमांनी? काय राखलंय तेवढं विचारायचं. कुठल्या कामाला हात लागला नाही, कुठलं काम अपुरं आहे ते तेवढं दाखवायचं आणि बक्षीस घेऊन जायचं. लोक टीका करायला भरपूर आहेत, पण जिथं काय होत नाही तिथं करणारे फक्त मुश्रीफ साहेब आहेत. बोला. निवडणूक अनेक वर्षांनी व्हावं लागले, याआधी प्रशासक होतं, प्रशासकांनी काय केले? प्रशासकांच्या काळात काय नाही, जे द्यायचं ते साहेबांनी, अमरीशदादांनी, राजेंनी त्यांच्या फंडातून दिलंय, त्यांच्या प्रयत्नातून दिलंय. असा देणारा आजपर्यंत इतर तालुक्यात किंवा जिल्ह्यात कुठलाही माणूस नाही. तळागाळापर्यंत जाऊन द्यायला किंवा तळागाळातल्या लोकांचा विचार करणारा सर्वसामान्यांचा कार्यकर्ता एकमेव हसन मुश्रीफ. 3 गट एकत्र आलेत, काय फायदा होणार आहे? एकत्र सगळ्यात महत्त्वाचं, तिन्ही गट एकत्र आणण्यामागं मुश्रीफ साहेबांनी आणि राजे साहेबांनी जो पुढाकार घेतला त्यामुळं सर्वसामान्य लोकांच्या जो वादविवाद होता त्याला तिलांजली मिळाली. एकोप्यानं आणि अगदी प्रामाणिकपणे लोक त्यांच्या पाठीशी राहणार आहेत. संजय बाबांची काम करण्याची पद्धत कशी आहे? अतिशय चांगली. सर्वसामान्य माणूस गेला तर त्या माणसाला त्याचं काय काम आहे, काय न्याय द्यायला पाहिजे ही तिन्ही जाणकार नेते आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांची मुलंही आहेत. त्यामुळं परंपरेनं तिकडं गेलं, उमेदवारी गेली तरी काय वाईट वाटू नये असं माझं मत आहे. दादा, अनेक वर्षांनी निवडणूक व्हायला लागल्या, काय चूरच असणार आहे या निवडणुकीत? या निवडणुकीत आता जिल्हा परिषद पंचायत समिती बऱ्याच दिवसांनी निवडणूक लागली आहे, त्याबद्दल बरीचशी उत्सुकता पण आहे. आणि उत्सुकता अशी काय म्हणजे आमचा आता तिन्ही गट एकत्र आहेत. तिन्ही गट एकत्र असल्यामुळे विजय हा आमचा महायुतीचा पक्का आहे. लोकांनी तुमच्या 3 गटांनीच का मतदान करायचं? नाही, आता तिन्ही गट आल्यामुळे कागल तालुक्याचा विकास हा मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण तिन्ही कट्टर विरोधक एकत्र आल्यामुळं कागल तालुक्याच्या विकासाला चालनाही मिळणार आहे. त्यामुळं मतदान महायुतीलाच लोक करणार. अमरीशदादांचं काम कसं आहे इकडं? अमरीशदादांचं काम चांगलं आहे. म्हणजे कसं आहे, आता ई लर्निंगच्या शाळेत बऱ्यापैकी शाळा त्यांनी डिजिटलायझेशन केलेले आहेत आणि जिल्हा परिषद बाबांचा अनुभव असल्यामुळं अमरीशदादा बऱ्यापैकी बरेच दिवस जिल्हा परिषद काम करत आहे. त्यामुळे त्यांचं काम चांगलं आहे. काय होईल या निवडणुकीत? महायुतीच्या 18 जागा निवडून. तर आताच आपण राजकारणाचं विद्यापीठ मानलं जाणाऱ्या कागल तालुक्यातील सिन्नर्ली जिल्हा परिषद मतदारसंघातील एकुंडी या गावातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न
होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, त्याचबरोबर 3 गट एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, आपण सविस्तरपणे जाणून घेतली. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कागल.